नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या D13मध्ये. मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहे आता कोकणामध्ये आणि हा नजारा बघा किती भारी आहे. तुम्हाला वाटलं असेल मी रात्रीपासून मस्तपैकी झोपून आलेले, पण नाही, माझा कमराचा काटा बाहेर निघाला कारण की बसून यायला लागलेले. एवढी जागा पडून ते बसायला तरी पण फायनली पोहोचलो कसं तरी कुडाळ स्टेशनला. आणि पाहू शकता प्रथमेश भाऊ आपल्या पुढेच चाललेले आणि त्यांच्या पाठीमागं आपण. मित्रांनो, हा सीन बघून तुम्हाला काय आठवलं का? नाही आठवलं मग डोक्याला ताण देऊ नका, कारण की मला पण काय आठवलं नाही. आणि हा बघा कुडाळचा स्टेशन. भाई हा एवढा स्वच्छ आणि क्लीन अँड क्लिअर होता, तुम्हाला काय सांगू भाई. असं वाटलं का भाई मी एखाद्या एअरपोर्टवरती उभा आहे आपल्या मुंबईच्या. तर कुडाळचं हे स्टेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कुडाळमध्ये तुम्ही आसपास कुठे राहत असाल तर तुमच्या गावाचं नाव नक्की टाका. स्टेशनची एंट्री बघून मला असं वाटलं की आम्ही एखाद्या मोठ्या विद्यापीठामध्ये आलेले आणि रिक्षामध्ये बसून आम्ही निघालो घराकडे जायला. आणि तेवढ्यात भेटले आपले फॅन. त्यांना मी हाय हाय केलं आणि जात होते तेवढ्यात ते आम्हाला बोलले रिटर्न या, तुमच्यासोबत सेल्फी काढायचे, नाही आलं तर तुमच्या भुंड्यावर लात मारू. तर इथे आम्ही पोहोचले फायनली प्रथमेशच्या भाऊच्या घरी. आणि ते आम्ही आल्यानंतर आम्हाला भेटलं गरम गरम नाश्ता आणि बेसनाचे लाडू. ते खात होते तेवढं त्या छोट्याला आम्ही मिठाईचा बॉक्स दिला. हा गपचूप घेऊन गेला आणि बोलला मी एकटाच आता खातो. तालुकापेक्षा जिल्हा मोठा झाला असं वाटत नाही तुम्हाला? तर भेटूया पुढे.